अमरावती दौरे के दौरान खाद्य एवं औषधि प्रशासन के आयुक्त तुकाराम मुंडे ने छात्रों का मार्गदर्शन किया और बाद में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में विभाग की कार्रवाई का ब्यौरा दिया। उन्होंने बताया कि राज्य के नागरिकों को सुरक्षित, शुद्ध और गुणवत्तापूर्ण खाद्य पदार्थ तथा दवाएं उपलब्ध कराने के लिए विशेष अभियान चलाया जा रहा है। इस अभियान के तहत पूरे महाराष्ट्र में 1400 प्रतिष्ठानों का निरीक्षण किया गया है। दवाओं से जुड़े करीब 100 मामलों में कार्रवाई की गई है, जबकि नियमों का उल्लंघन करने वाले प्रतिष्ठानों को 400 से अधिक सस्पेंशन और सुधार नोटिस जारी किए गए हैं। मुंडे ने स्पष्ट कहा कि मिलावटी खाद्य पदार्थ और घटिया दवाओं का कारोबार करने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई जारी रहेगी। साथ ही ईमानदारी से व्यापार करने वालों को किसी तरह की अनावश्यक परेशानी नहीं होगी। उन्होंने नागरिकों की शिकायतों के लिए शुरू किए गए नए ऑनलाइन पोर्टल की भी जानकारी दी। महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत। फूडच्या बाबतीत 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे। 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो, जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटली पाहिजेत आणि एफबीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे, या दृष्टीने आपला प्रयत्न आहे। चालूच आहे, कठोरपणे चालू आहे। कठोर याचा अर्थ असा नसतो की आपले जे बिझनेस ऑपरेटर आहेत त्यांना काही त्रास देणं, हा कधी उद्देश नसतो। कठोर याचा अर्थ एवढाच असतो की नियमांचं पालन सर्वांनी करायचं आहे। अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम करायचं, आम्ही रेग्युलेटर म्हणून काम करतो तर रेग्युलेशन म्हणून काम करायचं आहे। एफबीओनी त्यांना जे रूल्स दिलेले आहे, फूडच्या बाबतीत जर विचारा जवळजवळ 22 प्रकारचे रेग्युलेशन्स आहेत, ते रेग्युलेशन त्याच्यामध्ये असतात, त्याप्रमाणे कंप्लाय करायचं आणि जे कोणी व्हायलेशन करतं प्रोपोर्शनल पद्धतीने ॲक्शन घेतं। तो तुम्ही जर व्यवस्थित आकडेवारी बघितले तर हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहे, डेअरी आहेत, ग्रोसरीमध्ये आहेत, ऑइलमध्ये आहेत, ड्रग्जवरती आहेत, मॅन्युफॅक्चरवरती आहेत, सर्ववरती आपण कारवाई केल्यात। आपल्याकडं पोर्टल चालू झालेलं आहे, ग्रीव्हन्सेस येतात, तक्रारी येतात, त्याचं ॲनालिसिस होतं, आपल्या विभागाची आकडेवारी आहे आणि ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करतो। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं लहान किंवा मोठा, छोटा किंवा या भागातला असं कोणतंही डिस्क्रिमिनेशन होत नाही। नियमानुसार कारवाई होते आणि त्याच्यामुळं जे कोणी याच्यामध्ये व्हायलेशन करतं त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाते।